क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सटाणा शहरात एका कौटुंबिक वादातून चाकू हल्ल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या हल्ल्यात 3 जण गंभीर जखमी झाले असून आरोपी फरार आहेत। या घटनेमुळे शहरात एकच खळबळ माजली आहे। कोळीपाडा इथं माहेरी आलेल्या पत्नीला घेण्यासाठी देवचंद आवारे नावाचा व्यक्ती आपल्या 2 मित्रांसह सटाणा इथं आला होता। मात्र पत्नीनं त्याच्यासोबत जाण्यास नकार दिला। यावेळी वादावादीच्या दरम्यान देवचंदनं आपल्या 2 वर्षाच्या मुलाला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला। पत्नीनं ही गोष्ट तिच्या भावाला म्हणजेच नामदेव जाधव यांना सांगितली। त्यावर नामदेव जाधवनं सटाणा इथं येऊन देवचंदला अडवले आणि मुलाला घेऊन जाण्यास मज्जाव केला। वादाच्या ठिणग्या उडाल्या असता मेहुण्यासोबत आलेल्या गणू नावाच्या व्यक्तीनं चाकू काढून नामदेव जाधव याच्यावर हल्ला केला। त्यांना सोडवण्यासाठी आलेल्या योगेश येवला आणि देवेंद्र बच्चाव यांच्यावरही गणूनं चाकू हल्ला केला। या हल्ल्यानंतर गणू आणि त्याच्या सोबतचे साथीदार घटनास्थळावरून फरार झाले। या प्रकरणी सटाणा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आली आहेत। जखमी झालेल्या नामदेव जाधव, योगेश येवला आणि देवेंद्र बच्चाव यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। सटाणा पोलीस आरोपींचा शोध घेत असून लवकरात लवकर त्यांना अटक केली जाईल असं पोलिसांनी सांगितलंय। या प्रकरणामुळे शहरात तणावाचं वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। घटनास्थळावर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। सखोल तपास सुरू असून वादाच्या मुळाशी पोहोचण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे। या घटनेनं कौटुंबिक व स्थानिक नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे। पुढील तपासाची पोलीस प्रतीक्षा करत आहेत। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, सटाणा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।